अपडेट न्यूज। ऑनलाईन फसवणूक 40 गावचे दोघे ताब्यात। दिल्ली पोलिसात दाखल असलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी 40 गाव येथून गुरुवारी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यापैकी एकाला नोटीस देऊन सोडून दिले असून एकाला पोलीस आपल्यासोबत दिल्ली येथे घेऊन गेले। पोलिसांनी सांगितले की दिल्ली साऊथ वेस्ट मधील पोलीस ठाण्यात 49 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा बळीराम अग्रवाल राहणार अशोक पार्क वेस्ट सागरपूर साऊथ वेस्ट दिल्ली यांच्या तक्रारीवरून 5 मार्चला दाखल झालाय। या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत असताना त्यात 40 गाव येथील कपिल पाटील व पुष्कर पाखले हे दोघे सहभागी असल्याचा दिल्ली पोलिसांचा संशय आहे। त्यानुसार दिल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास कुमार सिंग उपनिरीक्षक जगदीप हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरुवारी दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी 40 गाव पोलीस ठाण्यात आले। त्यांनी येथील पोलिसांना 40 गाव येथील दोन्ही संशयितांबद्दलची माहिती दिली। त्यानुसार येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यासह त्यांचे सहकारी योगेश बेलदार, निलेश पाटील व नितीन आगोडे यांनी कपिल पाटील व पुष्कर पाखले यांना दिल्ली पोलिसांसमोर हजर केले। यावेळी या गुन्ह्याचा मास्टरमाइंड पुष्कर पाखले हा असल्याचा चौकशीत लक्षात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कपिल पाटील याला नोटीस देऊन सोडून दिले। मात्र 17 एप्रिलला त्याला दिल्ली येथे चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले। दुसरा संशयित पुष्कर पाखले याला मात्र दिल्ली पोलीस पुढील चौकशीसाठी आपल्यासोबत घेऊन गेले। दरम्यान पुष्कर पाखले याच्यासह चौघांवर बाणेर पुणे येथील महिलेची 25 लाखात फसवणूक केल्याचा गुन्हा पिंपरी चिंचवड सायबर पोलिसात दाखल आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, 40 गाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.